नमस्कार. मी प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण व्यसनाचाच एक समोरचा पार्ट बघणार आहोत. तो म्हणजे मोबाईलचं जे काही व्यसन आहे, ते व्यसन गंभीर आहे का? गंभीर असू शकतं का? तर याचं उत्तर मी होय असं देईन. कारण जे काही व्यसन आहे, मोबाईलचं व्यसनाबद्दल आपण आज बोलतोय. तर मोबाईलचं व्यसन आपल्याला वरवर बघता ते फार सामान्य वाटतं, पण त्याची तीव्रता जेव्हा वाढायला लागतं, तर त्याचे हळूहळू फार गंभीर परिणाम आपल्यावर होतात. मग हे गंभीर परिणाम कुठले होतात? तर ते गंभीर परिणाम म्हणजे पहिले, की आपण तणावात राहायला लागतो. आपली एकाग्रता होत नाही, म्हणजे आपला फोकस होत नाही, आपण कॉन्सन्ट्रेट कुठल्याही गोष्टीवर करू शकत नाही, सतत चिडचिड करतो, झोप नीट लागत नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा काही प्रमाणात त्याचा फरक किंवा त्याचा प्रभाव जाणवतो. त्यानंतर जे काही आपले फ्रेंड सर्कल असतं, आपलं फॅमिली असते, तर त्यांना आपण टाळतो, त्यांच्याशी संवाद साधत नाही, त्यांच्याशी जो काही आपला संवाद असतो तो फार कमी प्रमाणात होतो. तर या गोष्टीचा म्हणजेच मोबाईलच्या व्यसनामुळं या गोष्टीवर परिणाम होतो. या गोष्टींमध्ये चेंजेस आपल्याला जाणवतात. मग हे आपला मुलगा किंवा आपल्या घरातील व्यक्ती, हे बघा, व्यसन, मोबाईलचं व्यसन म्हणजे कसं लोक समजत आहेत ना, की मोबाईलचं व्यसन ना हे फक्त छोट्या मुलांनाच लागतं किंवा फक्त मुलांनाच लागतं. नाही, मोबाईलचं व्यसन हे घरच्या स्त्रीला सुद्धा लागतं. मोबाईलचं व्यसन हे घरच्या आजी आजोबांना सुद्धा लागतं. ते कसं काय? तर एखादी स्त्री असते, आधी आपण जाणून घेऊया की हे मोबाईलचं व्यसन लागलंय हे कसं आपण ओळखायचं, आणि त्यानंतर आपण समोरच्या पॉईंटवर जाऊया. तर मोबाईलचं व्यसन लागलं कसं जाणायचं? तर एखादा व्यक्ती वारंवार हातात फोन घेऊन असतो, म्हणजे कायम त्याचा फोन हातातच असतो. थोडं काम केलं की फोन, थोडं काम केलं की फोन. तर दुसरं आहे की एखादा व्यक्ती आपल्या जे काही अवतीभोवती लोक आहेत त्यांच्याशी न बोलता, संवाद न साधता मोबाईल बघत बसलेला असतो. तर मुलांच्या बाबतीत झालं, किंवा मुलांच्याच नाही तर मोठ्यांच्या बाबतीत 4 लोक बसलेले आहेत हॉलमध्ये, तर तो मुलगा किंवा ती व्यक्ती दुसऱ्या रूममध्ये जाऊन रील बघत असेल, किंवा काय ते आता वेब सिरीज, मोठ्या मुलांचं असेल तर वेब सिरीज बघत असेल, तर नक्कीच ही त्याची लक्षणं आहेत की त्याला व्यसन लागतंय. त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत झालं तर ऑनलाईन शॉपिंग हे सुद्धा एक फार मोठं व्यसन आहे, की त्या घेणार काहीच नाही, पण कंटिन्यू स्क्रोल करत राहणार, की हे छान आहे का, ते छान आहे का, ते छान, मग ते सगळं कार्टमध्ये टाकणार. परत मग त्यांना कुठेतरी दुसरी वेबसाईट दिसणार, किंवा एखादे रील स्क्रोल करताना किंवा काही करताना दुसरी ॲड दिसणार, मग त्या परत ते करणार. या त्यांच्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये त्या त्यांचे 2-2, 3-3 तास घालवतात, पण ते त्यांच्या लक्षातही येत नाही. हे महिलांना लागलेलं ऑनलाईन शॉपिंगचं व्यसनच आहे. तर अशा गोष्टी होत असेल, किंवा मुलाला म्हटलं की मोबाईल ठेवून दे, आणि तो मोबाईल ठेवत नाही आहे आणि एकदम हायपर होतो आहे, किंवा चिडून निघून जातो आहे, आदळआपट करतोय, ह्याचा अर्थ त्याला व्यसन लागलं आहे. ह्या सगळ्या लक्षणावरून आपण ठरवू शकतो की आपला मुलगा व्यसनाधीन होत चाललेला आहे, त्याला मोबाईलचं व्यसन लागत आहे. मग समोरचा प्रश्न येतो की सवय आणि व्यसन हे कसं ओळखावं? तर सवय आणि व्यसन हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये आपल्याला वाटतं की नाही, सवय आहे. तर सवय म्हणजे नियंत्रित असते, म्हणजे मोबाईल साधारणतः अर्धा तास बघितला ही एक सवय झाली, पण मोबाईल 3-3, 4-4 तास बघताय हे व्यसन झालं. जर तुम्हाला म्हणत असेल की मोबाईल ठेवून दे, तर तुम्ही सहज मोबाईल तो ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला कुठलीही चिडचिड होत नसेल, इट्स ओके. पण तुम्हाला मोबाईल नाही मिळाला, किंवा काही झालं, किंवा बरेचदा मोबाईल बंद पडतो, त्यावेळी ज्यांना अगदी अस्वस्थ होतो, की त्यांना वाटतं की बापरे, माझं काय झालं, काय नाही, काय फेकू, काय नाही, ते 1 तास सुद्धा राहणं त्यांना कठीण होऊन जातं, म्हणजे ते व्यसनामध्ये आहे.
म्हणजे आपण अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत छोट्या मुलांच्या बाबतीत, की आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली, आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्याने आईला त्रास दिला, मारलं वगैरे वगैरे. आपण आपल्या यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर या गोष्टी बघत असतो. तर इतकं आहे की काही काही मुलांच्या बाबतीत तर ते व्यसन इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की तो स्टडी करणार नाही. कळतं, मुलं मोबाईल घेतात, बसतात, पण त्याला स्टडीला बस म्हटलं तर बसत नाही. का नाही बसत? कारण त्याचं फोकसच होत नाही. त्याचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये असतं. मग यावेळी आईवडिलांनी अलर्ट होणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. बरेचदा मुलांचं आईवडील जे ऑफिसला जातात किंवा कुठल्याही कामाला जात असेल, कुणी आपले घरगुती काम करायला जातात, कुणी कारखान्यात काम करायला जातात, तर त्यावेळी मुलं एकटे असतात. त्यांच्या सेफ्टीसाठी बरेचदा त्यांना आता मोबाईल दिलेला असतो. आणि आता तो जो आपण डब्बा मोबाईल म्हणतो तो तर काही राहिलेलाच नाही आहे की सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेला आहे. पण तो डब्बा फोन खरंच छोट्या मुलांना द्यायचा असेल, 10वी-12वीच्या मुलांना द्यायचा असेल आणि त्यांच्या सेफ्टीसाठी तुम्हाला द्यायचा असेल तर तो डब्बा फोन बेस्ट आहे. त्यांना स्मार्टफोन देऊ नका. तर मग यावेळी बरेच अशी उदाहरणं झालेली आहे की मुलं इतक्या त्या गेमिंगमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत की ते त्याच्यासमोर जरी मोबाईल नसेल तरी ते असे करत असतात. त्यांना असं वाटतं त्यांचा माइंडचा कंट्रोल गेलेला असतो आणि ते त्या एका वेगळ्या दुनियेत व्यसनाच्या दुनियेत गेलेले असतात. तर वेळीच सावध व्हा. आपल्या मुलांमध्ये, आपल्या आजी आजोबांमध्ये, आपल्या आईवडिलांमध्ये, आपल्या नवऱ्यामध्ये, आपल्या बायकोमध्ये ह्यापैकी कुठलेही लक्षण दिसते. बायकोमधलं का म्हटलं मी, कारण जर ती अशी नेहमी शॉपिंगचं ते बघत असेल नेहमी, आता मिंत्रा झालं, आता ॲमेझॉनवर गेली, मग फ्लिपकार्टवर गेली, मग आजीवर गेली, तिला ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलं असं आपण म्हणू शकतो. तर वेळीच अलर्ट व्हा. सवय आणि व्यसन यामधला फरक जाणून घ्या आणि आपलं आयुष्य या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढा. जग खूप सुंदर आहे. आपलं मानसिक आरोग्य जपणं खूप आवश्यक आहे किंवा आणि या मोबाईलच्या व्यसनामुळेच, मोबाईलच्याच नाही कुठल्याही व्यसनामुळं आपलं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं, पण त्याहीपेक्षा जास्त हानी होते ती मानसिक स्वास्थ्याची. आणि ते मानसिक स्वास्थ्य आपल्याला दिसत सुद्धा नाही. तेव्हा वेळी जागृत व्हा, अलर्ट व्हा. हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. जर प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा व्हिडिओज बघतोय पण सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला एक मोटिवेशन देतं आणि आणखी छान छान व्हिडिओज बनवण्याची मला एनर्जी येते. आणि जर तुमच्या मुलांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूने जर कुठलं व्यसन लागलेलं असेल, मोबाईल ॲडिक्शन असेल, तर ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून तुम्हाला माझी मदत हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची ऑनलाईन और ऑफलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.